वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग, संपणार त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले। अहो इतके भयंकर गाव आहेत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं, तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून। याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो, 2 आरोप आहेत ना, त्या पोराला लय माहिती। मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या। पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती। बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय श्रेयस हे विषय, त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणखी। बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल आहे, म्हणजे त्या शीटाच्या खाली बघा आता ही सिस्टम, मोबाईल शीटाखाली कोण बघा, शीटाखाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलतेत, ऐका काही मिळत। अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती। ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल, म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो, त्याने तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा, आम्ही बोललेल्याचा पुरावा देतो। उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं, अहो लय नेत्याचं नाव येतो, लय नेत्याचं नाव त्यांना शॉर्ट बसत। आपण आपले कुणी फोटो नेलेले असले, कोणाच्या काय ते जीपीएस काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं, काय काय प्रकार आहेत, कोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिले, ही खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना। पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर काय पाहिजे। शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं। एक प्रकारे त्यांचा रोष हा ओबीसी नेत्यांकडे दिसत आहे की त्यांच्या हत्येचा कटा कुठे ओबीसी त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर जो कट रचला, त्यांनी आणखी काही नेत्यांच्या विरोधात कट रचला, त्यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि संकेतचं नाव घेतलं। नाही, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं। त्यांनी असाही शब्द वापरला की फडणवीसांनी सुद्धा सावध राहावे, म्हणजे नेमकं काय शिजून आले या सगळ्यामागे असं वाटतं। नाही, मला काही माहिती नाही। मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा गौप्यस्फोट केला तर पोलिसांनी तातडीने काळजी घेतली पाहिजे आणि तातडीने चौकशी केली पाहिजे। मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे का की हे सगळं प्रकरण गंभीर आहे, तुमच्या मुलाचं नाव आहे, त्या पोलिसांना जातील या सुरक्षेचा प्रश्न आहे? नाही, बिलकुल लक्ष दिलं पाहिजे पोलिसांनी आणि तातडीने कारवाई केली पाहिजे। कोण याच्या मागे आहे त्याचा पर्दाफाश। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा।